दिव्यांच्या उजेडात चमकले दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौशल्य। दीपोत्सव दिव्यांगांचा 2025 जिल्हाधिकारी अशोक काकडे व खासदार विशालदादा यांच्या हस्ते प्रेरणादायी उद्घाटन। दिव्यांच्या प्रकाशात उजळलेली दिवाळी आणि त्या प्रकाशात स्वतःच्या हाताने उजळवलेला आत्मविश्वास। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेला दीपोत्सव दिव्यांगांचा 2025 हा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा झगमगता सोहळा ठरला। या अनोख्या दीपोत्सवाचे उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय श्री अशोकजी काकडे साहेब व सांगलीचे लोकप्रिय खासदार श्री विशालदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच जिल्ह्यातील प्रांत अधिकारी तहसीलदार तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रदर्शनात सांगली जिल्ह्यातील 26 दिव्यांग शाळांनी सहभाग घेतला। दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेल्या रंगीत पंत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, नक्षीकामाचे साचे, पडदे अशा विविध वस्तूंनी प्रदर्शनाला एक वेगळीच झळाळी दिली। याशिवाय मुलांनी बनवलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती व विविध आकारांची फुलांची सजावट सर्वांच्या मनाला भावली। उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भावनिक शब्दात सांगितले, या दिव्यांग मुलांनी बनवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये मेहनत, आत्मविश्वास आणि सुंदरतेची झलक आहे। त्यांच्या हाताने साकारलेली प्रत्येक पंक्ती ही माणुसकीचा आणि आशेचा प्रकाश पसरवते। खासदार विशालदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत म्हटले, या मुलांचा आनंद आणि त्यांच्या कलाकृती पाहून मन भारावून गेले। दिव्यांग असले तरी हेच मुलं समाजाला दिवा कसा व्हावा हे शिकवत आहेत। प्रदर्शनस्थळी आलेल्या नागरिकांनी या बालकलाकारांचे कौतुक करताना डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग अनुभवले। काही पालकांनी आपल्या मुलांच्या हाताने तयार झालेल्या वस्तूकडे पाहत भावुक होत हा माझा अभिमानाचा क्षण आहे असे उद्गार काढले। दीपोत्सव दिव्यांगांचा 2025 हा केवळ प्रदर्शन नव्हता तर आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि आशेचा सण होता। या मुलांच्या हातून तयार झालेल्या प्रत्येक पंक्तीतून, प्रत्येक रंगातून आणि प्रत्येक नक्षीकामातून उमटत होता एकच संदेश, अंधारावर मात करून उजेड निर्माण करण्याची ताकद आमच्यातही आहे। आज आपल्या ठिकाणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिव्यांग मुलांनी ज्या वस्तू तयार केल्या त्यांचे प्रदर्शन या ठिकाणी आपण ठेवलेले आहे। शाळेचं नाव श्री चौधरी निवासी आमदार विद्यालय कलूस या ठिकाणी आम्ही आलो आहोत। तर या कार्यक्रमासाठी, या प्रदर्शनासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काकडे साहेब तसेच खासदार विशालदादा पाटील हे उपस्थित होते आणि त्यांनी आमच्या या वस्तूंचं पूर्णपणे कौतुक केलं। आम्ही याच्यामध्ये पंत्या, आकाशकंदील, नंतर बॅग, बुफे तसेच शोचे साहित्य याचे प्रदर्शन मांडले। नमस्कार, मी ईश्वर सेवा निवासी अपंग मतिमंद कार्यशाळा पोर्तुगीज मनीषा कुंभार आहे, निदेशक या पदावर काम करते। आज इथे सांगलीमध्ये जो कार्यक्रम भरवला आहे सर्व मुलांसाठी, दिव्यांग मुलांसाठी, जो कलेक्टर साहेबांनी कार्यक्रम भरवला आहे त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचं शतशः आभारी आहे। आणि असंच नवीन नवीन योजना, मुलांना प्रोत्साहन करणाऱ्या वेगवेगळ्या त्या वस्तू वगैरे तुम्ही बघितल्या आहात, त्या पद्धतीचं अजून काही नवीन करता येईल मुलांना आणि मुलांना प्रोत्साहन भेटेल असं कलेक्टर साहेबांनी नवीन नवीन योजना राबवाव्या अशी मी विनंती करते। आता जो मुलांसाठी केलेला आहे ती योग्यच आहे, पण पुढचं मुलांचं भविष्य, मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या वगैरे असं नवीन नवीन अजून योजना याव्या जेणेकरून जी दिव्यांग मुलं आहेत ते स्वावलंबी बनवावेत आणि जे त्यांचं उदरनिर्वाह आहे ते त्यांचं त्यांनी करावा, स्वतः दुसऱ्यावर अवलंबून राहू नये अशी मी विनंती करते। आपले अपंग मुलांच्या वस्तू बनवल्या आहेत त्यांनी, त्या खरेदी करण्यासाठी मी त्या वस्तू खरेदी केल्या आणि ज्या वस्तू आपण खरेदी करतो ना ती डायरेक्ट रक्कम त्या मुलांच्या खात्यावर जाणार आहे, जेणेकरून त्यांची पण दिवाळी आपल्यासाठी होईल आणि त्यातनं त्यांच्या पुढच्या करिअरसाठी मुलांना काहीतरी प्रोत्साहन मिळेल। सांगली जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांनी आणि तसेच बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने हे ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आम्ही आज भरवलेलं आहे। मला खूप आनंद होतो की आमची ही दिव्यांग मुलं आणि बाल सुधारगृहातील मुलं ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये त्याच्यातून शाश्वत असं उत्पन्न मिळवण्यासाठी, थोडक्यात स्वयंरोजगारासाठी आता ते तयार होत आहे। आजचं हे प्रदर्शन पाहून मला खूप आनंद झाला। त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, उत्साह आहे आणि त्यांच्या मनामध्ये जी जिद्द
विविध दिसून आली त्याने मी खरं आज भारावून गेलेलो आहे. दिवाळीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सजावटीच्या वस्तू त्यांनी त्यांचं कौशल्य वापरून केलेलं आहे. आजच्या या प्रदर्शनामध्ये मी सर्व सांगलीकरांना विनंती करतो की आजच्या या प्रदर्शनाला सर्वात जास्तीत लोकांनी भेट द्यावी आणि या मुलांकडून या वस्तू विकत घ्याव्या. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो, आपलं भविष्य घडवू शकतो. हेच त्याच्यातून आपल्याला त्यांना प्रोत्साहन देता येईल. त्यांच्या पाठीवर ही शाबासकीची थाप द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि एक नक्की सांगतो, आज मला खूप आनंद झालेला आहे. रायगड किल्ला मुलांनी केला, त्याच्यावरच्या मूर्त्या त्यांनी केल्या, अनेकांनी मावळे तयार केलेत, अनेकांनी घराची तोरणं तयार केलेली आहेत आणि अनेक मुलांनी त्याच्यासोबत सजावटीचं इतर साहित्यही ठेवलेलं आहे. या सर्व मुलांना शुभेच्छा देतो, संस्था चालकांनाही शुभेच्छा देतो. सहभागी झालेल्या 24 संस्थांचं मी अभिनंदन करतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगतो, या मुलांमध्ये आज जो आत्मविश्वास वाढणार आहे, मला असं वाटतं त्याच्यामुळे सांगलीचं भविष्य अतिशय चांगला राहणार आहे. शेवटी आपण म्हणतो ते माझी सांगली माझा अभिमान. सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.